जय शिवराय मित्रांनो. आज नाही का पाऊस वगैरे आलता तेव्हा वगैरे नाही का आपण तुम्हाला शॉर्ट पासून शिने वगैरे दाखवू शकलो नाही. जसं की स्टार्टिंग पासून तर आपण नाही का डायरेक्टली पाण्यात आलतो. तसं भरपूर वगैरे पाऊस वगैरे तेव्हा मोबाईल भिजण्याचे वगैरे चान्सेस जास्त होते. तेव्हा मोबाईल या आघाड्याच्या बाहेर काढलाच नव्हता, खिशामध्ये ठेवून जालता कारण भिजत नव्हतं वगैरे खिशामध्ये ठेवलं. असं काय भरपूर वगैरे पाऊस वगैरे येत होता. तर आपण नाही का आता आपण आलतो पाण्यामध्ये आपली पुढे जागे वगैरे बघणं झाले. तर तुम्हाला म्हणलं एकदा माल वगैरे दाखव किती निघला किती नाही. तर वाकडी धरण पण आज थोडा टाइमिंग वगैरे आहे आपल्याकडे, त्या अवघड म्हणलं तुम्हाला वाकडी धरण वगैरे पण दाखवू. म्हणजे आज किती फुल झाले काय झाले, कारण रात्री पाऊस वगैरे पडला होता आणि त्या अवघाने धरण भरले. तर म्हणजे डॅमचे 2 दरवाजे वगैरे पण उघडलेले इथे. तर तुम्हाला मी दरवाजे दाखवून का नाही काय माहिती नाही, पण इथून तुम्हाला गेट वगैरे आज म्हणजे संपूर्ण नजारा वगैरे दाखवणार आहे. वाकडी धरणाचा नजारा वगैरे कसा वाटते कसं नाही. आज मला माझं संपूर्ण जायला वगैरे माल किती पाडा किती नाही हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण तुम्हाला दाखवायला सुरुवात करू तर आपल्या धरणापासून तर शेवट मालापर्यंत, त्यानंतर माझा एकदा पेस वगैरे तुम्हाला. ओके, तर आपण नाही का मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकतात एकदम असं वातावरण हवाचं वगैरे सुटलेलं आहे. म्हणजे भरपूर हवा वगैरे लाटाने वगैरे तुम्हाला समजत असेल एवढे लाटा वगैरे व्हायल्यात. तर पुढे नाही का मित्रांनो ह्या इथे नक्की मला थोडं झूम करून दाखवतो. इथं माझा भाऊ आहे बघा, हे माझा भाऊ आहे. तर यांनी पण जाय वगैरे काही काढत काय टाकलेलं इथे. तर ह्याला किती माल पडा काय काय आपल्याला माहिती नाही, कारण हे आपल्या जवळ तर नाही ना. तर हे झुम असल्या म्हणजे लाटा वगैरे असल्यामुळे एवढं हलतोय तेव्हा तुम्हाला बरोबर दिसणार नाही. तर आता नाही का आपण तुम्हाला आता इकडे शेण दाखवतो, म्हणजे कोणीकडे साईडचं ह्या साईडनं. म्हणजे इकडे नाही का आपलं भरपूर वगैरे धरण, म्हणजे हवाकडे धरण आहे ना. तर हे धरण वगैरे फुल मोठं आहे, म्हणजे कितीतरी नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये. मला वाटते 6 का 7 नंबरला काहीतरी असं आहे हे धरण. तर तुम्ही आता या धरणाचे गेट वगैरे सांगायला गेलं तुम्हाला तर याचे गेट वगैरे 20 दरवाजे वगैरे आहेत याला. तर सध्या 2 दरवाजे वगैरे ओपन केले आहेत खाली. तुम्हाला माझे अंकल वगैरे दाखवतो. हे जे दिसतात ना हे माझे अंकल आहेत. तर ह्यांना पण काय माल वगैरे पडला नाही काय आपल्याला काय माहिती नाही, कारण हवा वगैरे एवढी सुटलेली आहे ना. तर हवा वगैरे कोणाला काही बोलतात येत नाही, म्हणजे दाखवता येत नाही, आवाज पण देता येत नाही. आवाज दिला तर नाही का इकडेच आवाज होतोय, कारण हवा असल्यामुळं पूर्ण साईडला जिकडे हवा आहे त्या साईडला आवाज वगैरे जातो. आणि तुम्हाला तर माहितच असणार झालं. तर आम्ही नाही का मित्रांनो आता ह्याच्या साहित्यानं, म्हणजे ह्याच्या पूजन ह्या फावडीच्या साहित्यानं नाही का आम्ही जे तिकडून एकदम ते गेट दिसतात ना त्या गेट पासून इथपर्यंत येतो. तर हे तुम्हाला अंतर मोबाईलवरून थोडं जवळ वाटत असेल, पण एवढं लांब आहे का नाही, कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटरच्या आसपास असं. तर मी नाही का इकडे होतो, पण तुम्हाला नाही का सीन दाखवत लाटा वगैरे आहेत ना, हा वगैरे असल्यावर मी इकडे आलो पुढं. तर ह्याच्या साहित्याने तर घ्यावं लागते मित्रांनो. काल परदेशी काय झालं माझी डायरेक्टली हे साहित्याचं तुटलं होतं बघा, म्हणजे चप्पू वगैरे जे पाणी वगैरे आणतात ना ते डायरेक्ट तुटलं होतं. तर त्या वगैरे परत नाही का मी तो म्हणजे कमीच कमी नाही का अर्ध्यामध्ये आलतो, अर्ध्यातून नाही का परत वापस वगैरे गेलो. म्हणलं वापस जावंच लागतंय, कारण जर हवा वगैरे सुटली ना, जर तिकून इकडे जर हवा सुटली असती ना तर मी डायरेक्ट इकडे गेलो असतो बघा. इकडे नाही का इकडे गेलो असतो तर डायरेक्टली आसपास पण जवळपास ठिकाणच नाही, कारण इकडे संपूर्ण पाण्याच्या कडला पिस वगैरे रस्ता नाही यायला येण्यासाठी. त्या ओघाने इकडं विषयच नाही, कातड वगैरे डागवून वगैरे भरपूर आहे ना त्यामुळं. तर आता मी नाही का तुम्हाला आपला माल वगैरे दाखवतो किती पडला किती नाही, कारण आपण आलतो पाण्यामध्ये. तर तुम्हाला आपला माल वगैरे तर दाखवत लागणार झाला पाण्यात आलतो म्हणजे. आपण नाही का तर ह्याला डायरेक्टली खाली उलटून घेऊ तुम्हाला दाखवण्यासाठी. जायचे चान्सेस पण तुम्हाला दाखवण्याच्या नादामध्ये जायचे चान्सेस पण भरपूर असणार झाली तर आपण नाही का नॉर्मली उलटून घेऊ, कारण संपूर्ण जर उलटायचं म्हणलं ना आणि जर गेलं ना तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जास्तीत जास्त घाटा माझ्यावालाच आहे. एक तर कारण वरून माल कमी आणि वरून जर गेलं ना तर बघायचं कामच नाही बघ. तर ह्याला म्हणतात मित्रांनो ओरिजिनल टायगर झिंगा. एक सेकंड हे नाही का थोडं हे करून टाकू. आता आपण ह्याला काढून घेतलं संपूर्ण बाहेर वगैरे. तर हे नाही का हे बघा ओरिजिनल टायगर झिंगा. हे जर चावला ना मित्रांनो बघायचं काम नाही. बघा कसला पॅक धरतो इथं, असलं पॅक धरला का नाही, हे जर चावला तर समजा बोटाचे कातडे फितडे निघल्याशिवाय तर राहत नाही. कारण तुम्ही बघू शकता ह्याला जे आण्या वगैरे आहेत ना ज्या सुईसारखे आहेत बरोबर आहे, ह्या जर भरपूर वगैरे आहे. ही चिलापी जे मासे आहे ना, तर ही चिलापीचे पण एवढे काटे वगैरे खतरनाक लागतात का नाही. ज्यावेळेस पण हिला जर पाण्यात बाहेर काढताना तुम्ही बघू शकतात सध्या पण एवढी उड्या वगैरे मारते ती. तर हिचे काटे वगैरे लागायचे चान्सेस पण भरपूर राहतात. तर हिचे काटे वगैरे तुम्हाला दाखवते कोस. हिचे पण काटे सुईसारखे वगैरे जास्तीत जास्त अंधार राहतात. जास्ती कसे बराबर दिसन ह्याच्यामुळं तुम्ही तर बघू शकता, बघितलं असेल. हे जिवंत आहे त्या वगैरे आपण नाही गेला कऱ्यामध्ये टाकून देऊ.
आणि झिंगा वगैरे. तर या झिंग्याचे तुम्ही तर साईजला बघू शकतात, म्हणजे पाय वगैरे आहेत ना त्यांच्या नांग्या, आपण कोणी पाया कोणी नांग्या बोलतो, तर ह्या नांग्यावर बघू शकता तुम्ही एवढ्या कडक आहे का नाही मित्रांनो. जर अशा पण जर हाताने जर दाबलं ना तर ते अशा बोटामध्ये शिरायचे प्रयत्न करतात. आणि झिंग्याचा तर विचारच करू नका, कारण हे एवढा टाईट आहे का नाही तुम्ही बघू शकता. जर ह्याच्या जर सपाट्यामध्ये जर बोट फिट पडलं समजा तर विषय संपला. सध्या जिवंत वगैरे आहे आपला माल वगैरे. तर मित्रांनो आता नाही का आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. तर कसं वाटलं आपलं वाकडी धरण, कसा वाटला आपला माल वगैरे, तर हे एक वेळेस नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. तर बाकी धन्यवाद.